सध्या संपूर्ण देशात अभिनेता रणवीर सिंगच्या स्पाय थ्रिलर धुरंधर चित्रपटाची चर्चा सुरू आहे। बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत असलेल्या सिनेमानं आतापर्यंत 600 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे। या चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच त्याच्या आगामी चित्रपटाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। धुरंधर नंतर चाहत्यांना रणवीरच्या आगामी डॉन 3 बद्दल उत्सुकता होती, पण रणवीरने डॉन 3 मधून काढता पाय घेतल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय। फरहान अख्तरच्या बहुप्रतीक्षित डॉन 3 मधून रणवीर सिंगने बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याचे कारण थोडे वैयक्तिक आवडीनिवडीशी निगडीत आहे। धुरंधरच्या यशानंतर रणवीरला पुन्हा तशाच धाटणीच्या म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कथांमध्ये रस उरले नसल्याचे त्याने स्पष्ट सांगितले आहे। तर रणवीरला आता संजय लीला भंसाली, लोकेश कनगराज आणि अटली यांसारख्या भव्य दिव्य मांडणी करणाऱ्या दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे। तर दुसरीकडे फिल्म ट्रेड विश्लेषक सुमित कडेल यांनी एक ट्विटर पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी सांगितले की डॉन 3 चे शूटिंग धुरंधर 2 प्रदर्शित होईपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे। निर्माते आणि रणवीरने संयुक्तपणे हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। डॉन 3 मधून बाहेर पडल्यानंतर रणवीरने आपला मोर्चा जय मेहता यांच्या प्रलय या चित्रपटाकडे वळवला आहे। हा चित्रपट एक झोंबी थ्रिलर असून अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी एखादा माणूस किती टोकाला जाऊ शकतो याचा अंदाज या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे। लवकरच प्रलय चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे।